गोष्ट आहे 17व्या शतकातील. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर गोव्यापासून वसईपर्यंत पोर्तुगीज आपली सत्ता गाजवत होते. त्यांच्याजवळ शस्त्रे होती, आरमार होते आणि वसईचा किल्ला तर त्यांच्या सत्तेचे अभेद्य प्रतीक होता. पण या सत्तेखालील स्थानिक लोक धार्मिक छळ आणि अत्याचारांनी त्रस्त होते. सह्याद्रीच्या कुशीत मराठा साम्राज्य वाढत होते. थोरले बाजीराव पेशवे, चिमाजी अप्पा या वाढत्या साम्राज्याचे आधारस्तंभ होते. अप्पा शांत, संयमी पण अत्यंत धोरणी सेनापती होते. त्यांची एकच महत्त्वाकांक्षा होती, समुद्रावर पोर्तुगीजांचे असलेले वर्चस्व मोडून काढणे आणि मराठ्यांच्या भगव्या झेंड्याला समुद्रापर्यंत पोहोचवणे. 1737 मध्ये वसईच्या पोर्तुगीजांनी मराठा प्रदेशावर आघळीक करताच चिमाजी अप्पांनी रणशिंग फुंकले. अप्पांनी आपल्या निष्ठावान फौजेसह उत्तर कोकणाकडे कूच केले. हे सोपे नव्हते. पोर्तुगीजांकडे आधुनिक तोफा होत्या, पण मराठ्यांच्या मनात शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची ज्योत होती. अप्पांनी एकामागून एक पोर्तुगीजांचे तळ उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. ठाणे जिंकले, साष्टी जिंकली, अर्नाळा समुद्रातील किल्ला घेतला आणि मग त्यांचे लक्ष होते वसई. 1738च्या अखेरीस चिमाजी अप्पांच्या फौजेने वसईच्या किल्ल्याला वेढा घातला. हा किल्ला म्हणजे पोर्तुगीजांचा अभिमान होता. मजबूत, उंच भिंती आणि चारी बाजूंनी समुद्राचे संरक्षण. तोफांच्या माऱ्यात किल्ला उभा होता, जणू काही मराठा सैन्याला आव्हान देत होता. पोर्तुगीज गव्हर्नर सिल्वेरा डिसोझा यांनी प्रतिकार तीव्र केला. किल्ल्यातून गोळे येत होते आणि मराठा सैनिक मातीचे ढिगारे आणि खंदक खोदून भिंतीजवळ पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. चिमाजी अप्पांनी अत्यंत शांतपणे आपल्या सैन्याची दिशा निश्चित केली आणि रात्रीच्या अंधारात आपले अभियंते कामाला लावले. वेढा सुमारे 2 महिने चालला. प्रत्येक दिवस मराठा सैनिकांच्या संयमाची परीक्षा घेत होता. शेवटी मे 1739 मध्ये चिमाजी अप्पांनी किल्ल्यावर अंतिम हल्ला करण्याचा आदेश दिला. मराठा अभियंत्यांनी किल्ल्याच्या भिंतीखाली सुरंग लावले होते. हर हर महादेवचा जयघोष झाला आणि एका क्षणात धूम! सुरंगाच्या भीषण आवाजाने वसईची धरती हादरली आणि पोर्तुगीजांच्या अभेद्य भिंतीचा एक मोठा भाग कोसळला. भिंत कोसळताच चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली मराठा सैनिक वाऱ्याच्या वेगाने आत घुसले. पोर्तुगीज आणि मराठे यांच्यात तुमुळ युद्ध झाले. गव्हर्नर डिसोझा यांनी शौर्याने लढत दिली, पण मराठा सैनिकांच्या झंझावातापुढे ते टिकू शकले नाहीत. दुसऱ्या दिवशी पोर्तुगीजांना पराभव स्वीकारावा लागला. त्यांनी चिमाजी अप्पांसमोर शरणागती पत्करली. ज्या पोर्तुगीजांनी अनेक वर्ष समुद्रावर आणि किनाऱ्यावर दहशत माजवली होती, त्यांना मराठा सेनापतीने गुडघे टेकायला लावले होते. जेव्हा वसईच्या किल्ल्यावर भगवा झेंडा डौलाने फडकला, तेव्हा संपूर्ण मराठा साम्राज्यात आनंदाची लाट उसळली. चिमाजी अप्पांनी दिलेला हा विजय केवळ एका किल्ल्याचा विजय नव्हता, तर मराठा साम्राज्याच्या अदम्य इच्छाशक्तीचा आणि शौर्याचा विजय होता. या विजयानंतर चिमाजी अप्पांना वसईचे विजयी वीर म्हणून ओळख मिळाली आणि मराठा साम्राज्याच्या सीमा थेट अरबी समुद्राला भिडल्या. वसईच्या मातीने एका पराक्रमी मराठा योद्ध्याची शौर्यगाथा कायमची जपून ठेवली. चिमाजी अप्पांची वसईवरील मोहीम केवळ एका किल्ल्याचा विजय नव्हता, तर पोर्तुगीजांच्या पश्चिम किनाऱ्यावरील वर्चस्वाला दिलेले आव्हान आणि मराठा साम्राज्याच्या शौर्याचा, नेतृत्वाचा आणि विस्ताराचा महत्त्वाचा टप्पा होता.